श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 19 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी आनंद कंदा, जय जयाजी अभेदा, माझे नमन तुझ्या पदा, असो सर्वदा अनन्य भावे. हे राघवा रघुपती, पाव आता शीघ्रगती, माझा अंत पाहाशी किती हे काही कळेना. खऱ्या थोराशी कठोरता, नाही शोभत अनंता, याचा विचार काही चित्ता, करू आपुल्या एकाळी. मी दिनवाणे मारितो हाका, मला दगा देऊ नका. हे जगदीशा जगन्नायका, पावा दास गणूस. महाराज असता शेगावात, विप्र एक काशीनाथ, जो खंडेरावाचा होय सुत, गर्दे उपनाव जयाची. तो आला दर्शना, समर्थांच्या वंदिले चरणा, मूर्ती पाहून त्यांच्या मना आनंद झाला अतिशय. माझ्या सन्माननीय वडिलाने जी जीवनमुक्तीची लक्षणे लिहिली अनुभवाने, त्याची प्रत्यक्ष मूर्ती ही. माझे भाग्य धन्य धन्य म्हणून हे पाहण्या चरण, आलो खाम गावाहून त्यांचे सार्थक झाले की. तो समर्थांनी लीला केली, कोपर खिळी मारली, काशीनाथाच्या पाठी सबली आपुल्या परमकृपेने. जा तुझा हेतपुरला, वाट पाहे तारवाला, या भाषाने घोटाळला काशीनाथ मानसी. म्हणे कामना माझे ये ठाई, मी ना आलो मागण्या काही, तारवाला शिपाई वाट पाहतो काय हे. त्याचे गुढ कळेना, पुसण्या छाती होईना, निमूटपणे वंदून चरणा, गेला निघून खामगावी. तो तारवाला शिपाई उभा दारात होता पाही, तार घेतली घाईघाई, कशाची ती बघण्यास. तारेत हा मजकूर तुमचा केला तस्कूर, मुनसफीचा हुद्द्यावर मोर्शी तालुक्या कारणे. ते पाहता आनंदला, कोपर खिळीचा अर्थ कळला, त्या काशीनाथ पंताला पहा संताचे ज्ञान कैसे. असो एकदा नागपुरी समर्थांची गेली स्वारी, गोपाळ बुटीची या घरी त्यांच्या अति आग्रहाने. ही भोसल्याची राजधानी पूर्वकाली होती जाणे, त्या शहराची आज दिनी दैना झाली विविध हो. स्वातंत्र्य रूपी प्राण गेला खरा, धनी याचक ठरला, परक्यांचा बोलबाला झाला जया शहरात. गज घोडे पालख्या अपार, नाहीशा झाल्या साचार, रस्त्याने फिरे मोटार, अति जोराने विविध हो. असो हा महिमा काळाचा, नाही दोष कवणाचा, वाडा गोपाळ बुटीचा होता सीताबर्डीवर. त्या भव्य सदनात नेऊन ठेविले सद्गुरुनाथ, जैसा वाघ किल्ल्यात कोंडुनिया टाकावा. बुटीचा ऐसा विचार, या सीताबर्डीवर महाराज ठेवावे निरंतर, जाऊन द्यावे शेगावा. अक्रूराने कृष्णाला जैसा मथुरे माशी नेला, तोच प्रकार येथे झाला, कायक वर्णन करावे. शेगाव पडले भणभणीत, अवघे लोक दुःखित, विनवती हरी पाटला प्रत, महाराज येथे आणा हो. पुडीमधून गेला प्राण, कोण पुसे तिज लागून, तैसे समर्थान वाचून, शेगाव हे प्रेत पहा. तुम्ही गावाचे जमेदार, करा याचा विचार, बुटी मोठा सावकार, तेथे न आमुचा लाग लागे. टक्कर हत्ती हत्तीची होणे आहे येणे साची, येथे आम्हासही कोल्ह्याची नाही मुळी किंमत. जंबू माळेशी लढायाला मारुती हाच योग्य ठरला, जिंकावया कर्णाला झाली योजना अर्जुनाची. तुम्ही नागपुराप्रती जावे, समर्थांशी घेऊन यावे, आम्हा अवघ्यांस सुख व्हावे, हीच आहे विनंती. इकडे बुटीच्या घरात आजुर्दे राहिले संत, जेवी हस्तिनापुरात कृष्ण नाही आनंदला. महाराज म्हणती बुटीशी, जाऊ दे मज शेगावासी, या आपुल्या भव्य सदनासी, ठेवून आम्हा घेऊ नको. ते बुळी मुळीच मानेना, समर्था जाऊ देईना, अनागोंदीचा राम राणा, बुटी वाटे निसंशय. बुटी भाविक होता जरी, अहंता नव्हती गेली खरी, श्रीमंतीचा गर्व भारी, त्याच्या ठाई वसत असे. रोज ब्राह्मण भोजन, समर्थापुढे सदा भजन, परी शेगावचे येत जण, बंदितो त्या करीत असे. जाऊ न देई दर्शना शेगावचे लोकांना, बिगर परवानी श्रीमंत सदना जाता नये कवनासी. शेगावाचे लोक भले जरी आणावया गेले, परी न काही उपाय चाले, ते गेले तसेच आले परत. इकडे भक्त पाटील हरी काही मंडळ बरोबरी, घेऊन निघाला नागपुरी, समर्थांशी आणावया. बसला अग्नी रथात, त्याच वेळी वदले संत, त्या गोपाळ बुटी प्रत, येणे रीती ते ऐका. अरे गोपाळा पाटील हरी, निघाला यावया नागपुरी, तो येण्याचा आत परी, मला येथून जाऊ दे. तो येथे आल्यावर शांतता नाही राहणार, तो पडला जमेदार, याचा विचार करावा. तुझ्या धनाच्या जोरावरी उड्यानं जाणं निर्धारी, तो मनगटाच्या बळावरी नेईल मजला येथून. हरी पाटील तेथे आला, शिपायाने अटकाव केला, परी तोन त्याने मानिला, प्रवेश केला सदनात. गोपाळ बुटीची या घरी पंगत होती थोर खरी, पाटील आल्याच्या अवसरी आले ब्राह्मण भोजना. ताटे चांदीचे अवघ्यांस, शिसमाचे पाट बसण्यास, होत्या पातळ पदार्थास, वाट्याजवळ चांदीच्या. नानाविध पक्वाने होती भोजना कारणे, मध्यभाग आसन त्याने मांडिले समर्थ बसण्यास.
ऐशी बुटीची श्रीमंती तिचे वर्णन करू किती, ज्याला कुबेर बोलती लोक नागपूर प्रांतीचा. असो हरी पाटील सदनात आले समर्थ नेण्याप्रत, तो महाराज निघाले धावत द्वारी त्यास भेटावया. वासरा गाया पाहून जैसे येवी धावून, तैसे स्वामी गजानन पाटलासाठी धावले. चाल हरी शेगावासी, येथे मुळी न राहणे मसी, तू आलास न्यावयासी हे फार बरे झाले. समर्थ जाऊ लागले ते गोपाळाने पाहिले, अनन्य भावे चरण धरिले समर्थांचे येऊन. विक्षेपे माझा गुरुराया, नका करू या समया, 2 घास घेऊन या, इच्छित स्थला मग जावे. तैसेच बुटी पाटलासी, बोलू लागले विनयसी, तुम्ही घेऊन प्रसादासी जावे हेच मागणे. येथे न राहती महाराज, हे समजून आले आज, पंक्तीत माझी राखा लाज, तुम्हीच पाठीले येधवा. आताच समर्थ गेले जरी, लोक उपाशी उठतील तरी, आणि अवघ्या नागपुरी टीका माझी होईल पहा. भोजने होईपर्यंत महाराज राहिले तेथ, शेगावची समस्त मंडळी पंक्तीस जेवली. भोजनोत्तर तयारी निघण्याची ती झाली खरी, दर्शनाची भीड भारी झाली बुटीच्या वाड्यांत. कुटुंब गोपाळ बुटीचे, जानकाबाई नावाचे, परमभाविक होते साचे, गृहलक्ष्मीच होती जी. तिने केली विनवणी महाराजांचे चरणी, माझा हेतू मणीच्या मणी, बसू पाहते गुरुराया. तै महाराज बोलले, तुझ्या मनी मी जाणियले, ऐसे म्हणून लाविले कुंकू तिच्या कपाळास. आणखी एक पुत्र तुला परम सद्गुणी होईल भला, अंती जाशील वैकुंठाला सौभाग्यसह बाळे तू. ऐसा आशीर्वाद देऊन निघते झाले दयाघन, त्या सीताबर्डीहून आले रघुजीच्या घरी. हा भोसला राजा रघुजी, उदार मनाचा भक्त गाजी, ज्याने ठेविला रामराजी आपुल्या शुद्ध वर्तणे. त्याचे लौकिक राज्य केले जे अशाश्वत होते भले, शाश्वत स्वरूपाचे आले सद्गुरु भक्तींचे राज्य घरा. उत्तम प्रकारचा आदर केला राजाने साचार, त्याचा घेऊन पाहुणचार रामटेकासी गेले पुढे. जेथे रामाचे दर्शन घेऊन आले परतून, शेगावाच्या मठा जाण हरिपाठला समवेत. धार कल्याणचे रंगनाथ, जे झोर साधू मोंगलाईत होते ते भेटण्याप्रत समर्थ आले शेगावी. अध्यात्माची बोलणी सांकेतिक केली दोघांनी, त्याचा भावार्थ जाणण्या कोणी तेथे नव्हता समर्थ. श्री वासुदेवानंद सरस्वती, कर्ममार्गी ज्यांची प्रीती, कृष्णा तटाका ज्यांची महती, मानगावी जन्म ज्यांचा. ते येण्याचे अगोदर बाळाभाऊस साचार, बोलते झाले गुरुवर स्वामी गजानन सिद्धयोगी. अरे बाळा उदिक माझा बंधू, येतो एक मजलागी भेटण्या देख, त्याचा आदर करावा. तो आहे कर्मठ भारी, म्हणून उद्या पथ्यावरी चिंध्यानं पडू द्या निर्धारी. अंगण स्वच्छ ठेवा रे, चिंधी कोठे पडेल जरी, तो कोपेल निर्धारी. जमदग्नीची आहे दुसरी प्रतिमा त्या स्वामीची. तो कराडा ब्राह्मण, शुचिर्भूत ज्ञान संपन्न, हे त्याचे कर्मठपण कवचापरी समजावे. असे बाळाचा आदले दिवशी सांगते झाले पुण्यराशी. तो एक प्रहर दिवसाशी स्वामी पातले ते ठाया. एकमेकांशी पाहता दोघे हसले तत्वता, हर्ष उभयंताच्या चित्ता झाला होता अनिवार्य. एक कर्माचा सागर, एक योग योगेश्वर, एक मोगरा सुंदर, एक तरु गुलाबाचा, एक गंगा भागीरथी, एक गोदा निशिती, एक साक्षात पशुपती, एक शेषशाही नारायण. स्वामी जेव्हा मठात आले तेव्हा गजानन होते बसले, आपल्या पलंगावरी भले चिटक्या मारीकराने वाजवित. स्वामी येता चिटकी थांबली, दृष्टादृष्ट दोघां झाली. तै स्वामींनी विचारिली, आज्ञा परत जावया. फार बरे म्हणून गजानने तुकविली मान, स्वामी गेले निघून बाळास कौतुक वाटले. बाळ म्हणे, गुरुराया हे दृश्य पाहून या, संशय उपजला चित्ता ठाया, त्याची निवृत्ती करा हो. त्यांचा मार्ग अगदी भिन्न, तुमच्या ह्या मार्गाहून ऐसे साच असून तुमचा बंधू कसा तो. ऐसा प्रश्न ऐकिला समर्थ देती उत्तर त्याला. बरवा प्रश्न बाळा केला, त्वा आहा आज आम्हाते. ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग अस्तिसाचे, हे 3 मार्ग ज्ञानाचे गावात जाऊन मिळतात. स्वरूपे त्यांची भिन्न भिन्न दिसती पाहणान कारण, तेने घोटाळा वरिते म्हण पाहणाऱ्यांचे राजसा. सोवळे ओवळे संध्या स्नान, व्रत उपोषणे अनुष्ठान, या कृत्यां लागून अंगे म्हणावी कर्मांची. ही अंगे जो आचारी निरालसपणे खरी, तोच समजावा भूवरी ब्रह्मवेत्ता कर्मठ. अधिक न्यूने येत होता कर्म मार्ग न ये हाता, म्हणून विशेष तत्परता ठेविली पाहिजे आचरणे. येथे एवढीच खबरदारी घ्यावी लागते जाण खरी, परांकारणे दुरत्तरी कदा त्याने तोडू नये. आता भक्ती मार्गाचे ऐक हे लक्षण साचे, भक्तिपंथाने जाणाऱ्यांचे मन पाहिजे शुद्ध होती. मलिनता मनाठाई अंशेही राहिल्या पाही, त्यांच्या हाती येत नाही भक्तिरस्य बापारे.
तया प्रेम लीनता, अंगी पाहिजे तत्वता, श्रवणी पूजनी आस्था, पाहिजे त्याची विशेष. मुखा माझी नामस्मरण, करणे हरीस जाणून, ऐशी अंगे असती जाण या भक्ती मार्गाला. या अंगासह जो भक्ती करी, त्यालाच भेटे श्रीहरी. भक्ती मार्गाची न ये सरी, त्याचा विधी सोपा असे, परी तो करणे आचरण. कर्माहून कठीण जाण, जेवी गगनाचे जवळपण, नेत्रा लागी दिसत असे. आता योग मार्ग तिसरा, सांगतो मी ऐक खरा. हा योग मार्गाचा पसारा दोघांपेक्षा जास्त असे, परी हा पसारा निश्चयशी आहे ज्याचा त्याचे पासी. योग मार्ग साधण्यासी बाहेरचे काही लागे. जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढे आहे पिंडात, त्या पिंडांतील साहित्य घेऊन योग साधावा. आसन रेचक कुंभक, इडा पिंगलेचे भेद देख, धवती मुद्रा त्राटक, कळले पाहिजे मानवा. कुंडली आणि सुषुम्ना, कुंडली आणि सुषुम्ना यांचे ज्ञान पाहिजे जाणा. आदी योग करणाऱ्यांना तरीच तो साधेल. या तिन्ही मार्गांचे अंतिम फळ ज्ञानसाचे, परी ते ज्ञान प्रेमाचे, विन असता कामा नये. जे जे कृत्य प्रेमाविन, ते ते अवघे आहे शीण. म्हणून प्रेमाचे रक्षण करणे तिन्ही मार्गात. काळा गोरा खुजा खोर, कृपा आणि सुंदर, हे शरीराचे प्रकार, त्याची न बाधा आत्म्याते. आत्मा अवघ्यांचा आहे एक, तेथे न पडे कदा फरक. शरीरभेद व्यावहारिक, त्याचे कौतुक काही नसे. तीच या तिन्ही मार्गांची स्थिती तंतोतंत साची, बाह्य स्वरूपे भिन्न त्यांची, परिमूळ कारण एक असे. मुक्कामास गेल्यावर मार्गाचा न उरे विचार, जो मार्गी चालतो नर, महत्व त्यास वाटे. पथ चालण्या आरंभ झाला, परी मुक्कामास नाही गेला, अशाचाच होतो भला तट्टा पंथाभिमानाने. या तिन्ही मार्गांचे हे पांथ मुक्कामी पोचल्या होती संत, मग तयांच्या संबंधात द्वैत नसे तुलेही. वशिष्ठ वामदेव जमदग्नी अन्नी पाराशर शांडिल्य मुनी, हे कर्म मार्गाच्या सेवने मुक्कामासी पोचले. व्यास नारद कया धूम कुमर, मारुती शबरी अक्रूर, उद्धव सुदामा पार्थ विदुर, हे गेले भक्ती मार्गे. श्री शंकराचार्य गुरुवर मच्छिंद्र गोरख जालंधर, हे चढले जिना थोर या योग मार्गाचा. जो वशिष्ठा लाभ झाला तोच विदुराच्या पदरी पडला, तोच मच्छिंद्राने भोगिला, फळा माझी फरक नसे. तीच प्रथा पुढे चालली, येथे न शंका घ्यावी मुळे, कर्म मार्गाची रक्षिली गुजश्री पादवल्लभे. नरसिंह सरस्वती यतीवर तैसेच झाले साचार, ठिकाण ज्यांचे गाणगापूर, वाडी औदुंबर ख्यात जणी. नामा सावता ज्ञानेश्वर, सेना कान्हू चोखा महार, दामाजी पंत ठाणेदार, गेले भक्ती मार्गाने. शेख मोहम्मद श्री गोद्यांत, आनंदी स्वामी जालन्यात, सुरजी अंजन गावात, देवनाथ चाहते योगाचे. तैसेच आहे सांप्रत कर्ममार्गी वासुदेवरत, मी धरला भक्तिपथ आणिक बहुता जणांनी. पळूसचे धोंडी बुवा, सोनगीरचा नाना बरवा, जालन्याचे यशवंतरावा, भक्तिपंथ साध्य झाला. खाल्ला आम्हा ती विदेही, तेवी शिर्डेचे बाबासाई, गुलाबरावांचे ठाई, ज्ञानदृष्टी असे रे. पहा चांदूर तालुक्याचा, वरखेड नामे ग्रामाचा, आडकुजी नामे संतसाचा, गेला याच वाटेने. मुर्रा गावचे संतरत्न झिंगराजी तो होय जाण, तेवी नागपूरचे ताजुद्दीन, भक्ती मार्गांशी चाहते. या अवघ्या संतांचे आचरण भिन्न प्रकारचे, परी अधिकारी कैवल्याचे, ते बैसले होऊन. मार्ग असो कोणताही, त्याचे मुळीच महत्व नाही. जो मुक्कामास जाई, त्यांचे कौतुक करणे असे. आम्ही भावंडे सारी, येतो झालो भूमीवरी, कैवल्याच्या मार्गावरी, भाविका आम्ही सोडावया. जे ज्याला आवडेल तिकडे तो जाईल, आणि मोक्षरूपे भोगील फळ, त्या त्या पंथा आचरोनी. आता नकोसो पुसूस काही, हे न कोणा सांगे पाही, निवांत बसू दे ये ठाई, पिसेपणाच्या पासोडीने. ज्याची निष्ठा बसेल वा जो माझा असेल, त्याचेच कार्य होईल, इतरांची ना जरूर मला. ज्याशी अनुताप झाला, ब्रह्मज्ञान सांगणे त्याला, उगीच तरकटी वात्रटाला, स्फोट त्याचा करू नये. कोणी काही म्हणत आपण असावे निवांत, तरीच भेटे जगन्नाथ, जगद्गुरु जगन्मात्मा. ऐसा उपदेश ऐकिला बाळाभाऊच्या नेत्राला, प्रेमाश्रूचा लोटला, पूर्ण तोण आवरे त्या. अष्टभाव दाटले, शरीरा रोमांच उमटले, वैखरीचे संपले, कामतेने सहजची. मौनेच केला नमस्कार, श्री गजानन साधू थोर, वराड प्रांताचा उद्धार, करावयासी अवतरला. साळूबाई नावाची एक असे कण्व शाखेची, ती होती महाराजांची मनापासून भक्तीनं. तिला महाराज एकेदिनी ऐशा परी वदले पाणी, डाळ पीठ घेऊन स्वयंपाक करी अहोरात्र.
जे येतील तयांना साळू घाल भोजना, येणेच तू नारायणा प्रिय होशील निसंशय. जी साळूबाई मठात आहे अजूनपर्यंत, ती बैजापूरची असे सत्य, माहेर वाडे घोडेचीचे. प्रल्हाद बुवा जोशाला होता कृपेचा योग आला, तो न तया फलद झाला तयाची या दुर्दैवे. खामगावच्या सानिध्यासी जलंब गाव परियेसी, त्या गावाचा रहिवासी तुळशीराम एक असे. पुत्र या तुळशीरामाचा आत्माराम नावाचा होता तैलबुद्धीचा, वेदाध्ययनी प्रेम त्याचे. हा धर्मपीठ वाराणसी, जी भागीरथीच्या तटाकाशी, तेथे गेला अध्ययनासी वेदांग स्मृतीच्या. प्रत्येही भागीरथीचे स्नान माधुकरीचे सेवी अन्न, गुरुगृहाते जाऊन करी अध्ययन श्रुतीचे. श्रोते विद्यार्थीना तरी अध्ययना जाती देशावरी, शिकण्याऐवजी पोरोपरी करू लागली चैनते. चैनी माझी गुंतल्या म्हण, मग कशाचे अध्ययन, बिरुड आंब्या लागून लागता नाश रसाचा. आत्माराम नव्हता यापरी, विवेक संपन्न सदाचारी, विद्या अवघी करुण पुरी, आला निज देशाते. स्वदेशी येता शेगावासी, गेला असे अतिहर्षी, हजेरी ती द्यावयासी श्री गजानन महाराजा. तो वेदविद्येचा जाणता, गजानन केवळ ज्ञानसविता, आत्माराम वेद म्हणता कोठे कोठे चुकत असे. त्या चुकीची दुरुस्ती करू लागले सद्गुरुमूर्ती, आत्मारामाचे संगती वेद म्हणती महाराज. ऐकता त्यांचे वेदाध्ययन, तन्मय होऊ ती विद्वान, न होय सराफान वाचून किंमत त्या हिऱ्याची. शेवटी समर्थाचे पाशी आत्माराम राहिला आदरेसी, मधु टाकून मक्षिकेसी, जाणे कैसे आवडेल. प्रत्येही सेवेकारण यावे त्याने जलंबाहून, चुकविला ना एकही दिन, ऐसा एकनिष्ठ भक्त तो. समर्थांच्या पश्चात हाच होता मठात, पूजा अर्चा करण्याप्रत सद्गुरूंच्या समाधीची. मोबदला न घेता भली एकनिष्ठ सेवा केली, शेवटी त्यानेच अर्पिली इस्टेट आपली महाराजा. इस्टेट अल्प साचार, एक जमीन एक घर, येथे न दृष्टी किंमतीवर देणे आहे भाग पहा. भिल्लिनीने रामाला बोरे देऊन वश केला, तैसाच प्रकार हाही झाला म्हणून केले वर्णन. स्वामी दत्तात्रय केदार, दुसरा नारायण जामकर, निव्वळ दुधाचा ज्यांचा आहार तो दुधाहारी बुवा. अशी श्रोते तिघे जण स्वामीचे भक्त निर्वाण, ज्यांनी आपुले तणमण समर्थ चरणी अर्पिले. मोरगाव भाकरे नाव बाळापूर तालुक्याचा, तेथील मारुतीपंत पटवाऱ्याचा वृत्तांत ऐका थोडासा. श्रोते त्या मोरगावात मारुतीपंतांच्या शेतात पिकांचे रक्षण करण्याप्रत तिमाजी नामे माळी होता. तो माळी खळ्या भितरी निजला निशीच्या अवसरी, गाढ झोप लागली खरी ते अवसरी तयाला. उलटून गेले 2 प्रहर, कुंभाराचे 10-20 खर, खळ्यात येऊन दाण्यावर पडले असती पांड्याच्या. राखणदार झोपी गेला, गर्दभासी आनंद झाला, ते खाऊ लागले जोंधळ्याला राशीच तोंड घालून. हा पांड्या मारुतीपंत महाराजांचा होता भक्त, म्हणून सद्गुरु राया प्रत लीला करणे भाग आली. क्षणात जाऊनी मोर गावासी हाक मारली तिमाजीसी, अरे जागा होई त्वरेशी, रासेसी गाडवे पडली ना. असे मोठ्याने बोलून तिमाजीस जागे करून महाराज पावले अंतर्धान, खळ्यामधून ते दवा. तिमाजी उठून पाहता गाढवे दिसली तत्वता, म्हणे काय करू आता मालक रागे भरेल की. पिकांचे रक्षण करण्यासी त्याने ठेविले आहे मसी, विश्वासघात आज दिशी झाला त्यांचा माझ्या हाती. तो विश्वासला माझ्यावर मी निजता झालो निसूर, रासही निम्म्यावर खाऊन टाकली गाढवींनी. आता समजूत मालकाची कोण्या रीती घालू साची, पहा त्यावेळी इमानाची किंमत होती लोकास. ना तरी हल्लीचे नोकर निमक हराम शिरजोर, नफा तोट्याची तिळभर काळजीनं त्यांच्या मालकांच्या. ती माझी तैसा नव्हता, हळहळ लागली त्याच्या चित्ता, म्हणे काय जाऊन सांगू आता मी पांड्याकारणे. काही असो चुकीची माफी मागितली पाहिजे साची, उदार बुद्धी मारुतीची आहे तो क्षमा करील. ऐसे मनाशी बोलून उदयास येता नारायण, तिमाजी गावात येऊन पायधरी पंतांचे. महाराज माझ्या झोपेनी बुडविले तुम्हा लागुनी, 10-20 गाढवांनी येऊन रास खाल्ली की. ती नुकसान किती झाली ती पाहिली, खळ्या माझी जाऊनी भली, म्हणजे मज वाटेल बरे. मारुती म्हणाले त्यावर, खळ्यात यावया साचार, वेळ ना मला तिळभर, मी निघालो शेगावा. दर्शन घेऊन सद्गुरूंचे त्या गजानन महाराजांचे, उद्या सकाळी धान्याचे काय झाले ते पाहिन. ऐसे बोलून शेगावला मारुतीपंत येता झाला, दर्शनासाठी मठात गेला 10-11चे सुमारास. महाराज होते आसनावरी, जगू पाटील समोरी, बाळाभाऊ बद्ध करी बसला जवळच पाटलाच्या. मारुतीने दर्शन घेता केले हास्यवदन, तुझ्यासाठी मज कारण त्रास झाला रात्रीसी.
तुम्ही माझे भक्त होता, मला राखण्या लाविता, झोपाळू नोकर ठेविता आणि आपण निसता कुशाल घरी. मारुती काल रात्रीला खळ्यात तिमाजी झोपी गेला. गाढवांचा सुळसुळाट झाला, ते रास भक्षू लागले. म्हणून मी जागे केले, जाऊन तिमाजीसी भले, रास सांभाळण्यास सांगितले आणि आलो निघून. ऐशी खून पाटता क्षणी मारुतीने जोडून पाणी, मस्तक ठेवून या चरणी ऐसे वचन बोलला. आम्हा सर्वस्वी आधार, आपुलाचा आहे साचार, लेकराचा अवघा भार, मातेची या शिरी असे. आमुचे म्हणून जे जे काही ते अवघेच आहे आपुले आई, सत्ता त्यावरी नाही तुझ भूमाविन कवणाची. खळे आणि जोंधळा अवघाची आहे आपला, ती माझी नोकर नावाला. व्यवहार दृष्टी आहे की ब्रह्मांडाचे संरक्षण, आपण करिता येथून लेकरासाठी त्रासपूर्ण, माता सोसीवरच्यावरी. मी लेकरू आपुले म्हणून या आपण केले, खळ्यात ते जाऊन भले, मोरगावे संरक्षण. ऐसीच कृपा निरंतर स्वामी असावी माझ्यावर, आताच जाऊन करीतो दूर नोकरीवरून तिमाजीला. ऐसे बोलता मारुती कौतुक वाटले समर्थाप्रती, आणि भाषण केले येणे रीती ते आता अवधारा. छे छे वेड्या तिमाजीस, नको मुळीच काढूस, नोकरीवरून खास त्याचे वर्म सांगतो तुला. ती माझी नोकर इमानी खळ्यात गाढवे पाहुनी, दुःखी झाला असे म्हणे, ते म्या तेव्हाच जाणिले. रात्रीची हकीकत तुला सांगावया प्रत, आला होता भीत भीत सकाळी ना तुझकडे. तै तू म्हणालास त्याला, मी जातो आहे शेगावाला, उद्या सकाळी खळ्याला येऊन या पाहिन. ऐसे गुरुवचन ऐकले मारुतीशी तोच पाहले, पहा संतांचे कर्तृत्व भले कैसे आहे अगाध. गाढवे खळ्यात पडलेली कोणी न त्या सांगितली, ती अंतर्ज्ञाने जाणिले गजाननाने श्रोते हो. शके 1816 महाराज बाळापुराशी असता गोष्ट झाली ऐसी, ती थोडकी सांगतो. तेथे सुकलाल बन्सीलालाची एक बैठक होती साची, त्या बैठकीसमोर महाराजांची स्वारी बैसली आनंदात. मूर्ती अवघी दिगंबर, वस्त्र नव्हते दीडभर, त्या पाहून भाविक नर नमन करून जात होते. तो होता हमरस्ता बाजारपेठेचा तत्वता, त्या पंथाने जात होता एक पोलीस हवालदार. नाव त्या हवालदाराचे नारायण आसराजी होते. साचे समर्थ पाहून डोके त्याचे फिरून गेले तात्काळ. तो म्हणे हा नंगाद होत, मुद्दाम बसला पथांत, साधून हा भोंदू सत्य, त्याची उपेक्षा न करणे बरी. ऐसे बोलूनी जवळी गेला, अद्वा तद्वा बोलू लागला, लाज कैसे नाही तुझला, नंगा बसतोय रस्त्यावरी. हे घे त्याचे प्रायश्चित, तुला मी देतो आज येत. असे बोलून स्वामी प्रत मारू लागला छडीने. वळ पोटावरी उठते झाले निर्धारी, परीना हवालदार आवरी, मारता हाता आपुला. ऐसी ते दवा पाहून एक गृहस्थ आला धावून, आपुल्या दुकानामधून हुंडीवाला नामजाचे. तो म्हणे हे हवालदार, तू विचार काही कर, उगे सत्पुरुषावर हात टाकणे बरे नव्हे. काकी संतांचा कैवारी एका आहे श्रीहरी, वळ त्याच्या पाठीवरी उठले ते का न दिसले तुला. त्या कृत्याचे तुझा अंत जवळी आला अत्यंत, आजारीचं मोडतो पथ्य मरावया कारणे. तेच तू आज केले हे न काही बरे झाले, अजून तरी उघडी डोळे माफी माग गुन्ह्याची. हवालदार म्हणे माफीचे कारण मसीन मागण्याचे, कावड्याचे सापेशाचे काय ढोरे मरतील. हा नंगाद होत हलकट, बसला पाहून बाजारपेठ, तोंडाने गोष्टी चावट, अचाट ऐसा करीत हा. ऐशा ढोंग्याला मारणे ईश्वर जरी मानिल गुन्हे, तरी मग न्याया कारणे जागाच नाही राहिली. तेच पुढे सत्य झाले, हवालदारा पंचत्व पावले, त्या बाळापूर नगरीत भले आपण केलेल्या कृत्याने. एका पंधरवाड्यात हवालदाराचे अवघे आप्त होते झाले भस्मीभूत, एका साधूस मारल्याने. म्हणून अवघ्या लोकांनी साधू समोर जपुनी वागावे प्रत्येकाने खरे कळेपर्यंत. नगर जिल्ह्यात संगमनेर प्रवरा नदीचे काठावर गाव अति टुमदार, त्याचे वर्णन करवेना. अनंत फंदी नावाचा कवी जेथे झाला साचा, तेथील हरी जाखड्याचा ऐका वृत्तांत हा. हा हरी जाखडी माध्यान होता यजुर्वेदी ब्राह्मण, गावोगाव फिरून पोटा आपुले भरीत असे. तो फिरत फिरत शेगावासी आला समर्थ दर्शनासी, बसता झाला पायापाशी श्री गजानन स्वामीच्या. तो हजारो घेती दर्शन, कोणी ब्राह्मण भोजन, कोणी खडीसाखर वाटून नवस केलेला फेडीती. तई हरी म्हणे चित्तासी, हा केवढा ज्ञानराशी, येऊन या पायांपाशी विन्मुख जाणे भाग मला. काकी दैव खडतर माझे आहे साचार, निव्वळ पर्वत खडकावर हरळ उगवेल कोठून. आज अन्न मिळाले उद्याचे कोण पाहिले, ऐसे करीत संपले दिवस माझे आजवर. संग्रहासी नाही धन, शेतवाडा मळा जाण, मी ना मुळीच विद्वान, मला कन्या कोण देईल. हे स्वामी गजानना सच्चिदानंदा दयाघना, संसार सुखाची वासना जाहली म्हणे बलवत्तर.
ती तू पूर्ण करावी. मुले लेकरे मला व्हावी, प्रथम बायको मिळावी, कुलीन आज्ञाधारक. ऐसे जो इच्छी मनात, तोच त्याच्या अंगावर थुंकते झाले सद्गुरुनाथ, इच्छेस त्याच्या जाणूने. या हरी जो आखोड्याते बावच्या मागला मजकारणे, म्हणून आले थुंकणे या मूर्खाच्या अंगावरा. संसारापासून सुटावया, लोक भजती माझ्या पाया, याने येथे येऊन या संसार सुख मागितले. पहा जगाची रीत कैसी, अवघेच इच्छिती संसाराशी, सच्चिदानंद श्री हरीसी, पाहण्यानं कोणी तयार. ऐसे आपणासी बोलले, पुन्हा जाखड्यासी पाहिले, जे जे तू इच्छिले सांप्रतकाली मनात, ते ते अवघे होईल पूर्ण. पुत्र पौत्र तुझ लागून, होतील संग्रहासी धन, तेही थोडके राहील. जा आता परत घरा, सुखे करी संसारा, करीत असावा परमेश्वरा, आठव वेड्या विसरू नको. तैसे ऐसे तयासी बोलून, प्रसाद म्हणून थोडके धन, दिले हरी जाखड्या कारण, लग्न स्वतःचे करावया. हरी जाखड्या संगमनेरी, सुखी जाहला संसारी, महाराजांची वाणी खरी, ती कोठून खोटी होईल. ऐसाच एक निमोनकर, गोविंदाचा कुमार, रामचंद्र नामे साचार, ओव्हरसिअरच्या हुद्द्यावरी. बेंद्रे वासुदेव सर्वेवर, होता त्याच्या बरोबर, तो आता निमोनकर, आले मुकना नदीवरी. हा मुकना नाला डोंगरात, आहे सह्याद्री पर्वतात, इगतपुरी तालुक्यात, बुधहो नाशिक जिल्ह्याच्या. वनश्री ती रमणीय अति, तिचे वर्णन करू किती, हरिण बालके बागडती, निर्भयपणे काननात. फलभारे तरुवर, वाकले असती अपार, वन्य पशु फिरती स्वैर, बिब्बट लांडगे ते ठाया. असो या मुकण्या नाल्यापाशी, जवळ एका खोऱ्यासी, एका जलाच्या प्रवाहासी, कपिलधारा नाम असे. तेथे प्रत्येक पर्वणीस, भाविक येती स्नानास, लौकिक याचा आसपास, तीर्थ म्हणून पसरला असे. असो एका पर्वणीसी, निमोणकर गेले स्नानासी, योगाभ्यास थोडा यासी, येतो होता विबुध हो. तो पूर्ण व्हावा म्हणून, इच्छित होते त्याचे मन, गोसावी बैराग्या लागून, पुसू लागला तेथल्या. नाही ना माहित मात, ऐकू येई सर्वत्र, तेने निमोणकर चित्तांत, हताश पूर्ण जाहला. काय करू देवा आता, मला योगाभ्यास शिकवता, कोठे भेटेल तत्वता, ती कृपा करून सांगणे. तो कपिल धारेवरी, एक पुरुष देखील अधिकारी, ज्याते हात गुडघ्यावरी, येऊन सहज लागले. उंच बांधा मुद्रा शांत, बसला होता ज्ञानस्थ, त्यास घातले दंडवत, निमोणकराने अष्टांगेसी. बराच वेळ झाला जरी, योगीनं काही बोले परी, अस्तमानाची वेळ खरी, समीप येऊ लागली हो. पोटीना अन्न तिळभर, बिराड राहिले बहुदूर, कपिल धारेने धरून नीर, तुंब्यात गोसावी निघाले. तै निमोणकर म्हणे समर्था, अंत माझा किती पाहता, ठाऊक असल्या योग गाथा, मशी काही शिकवा हो. तो अखेर अस्तमानी, बोलते झाले कैवल्य ज्ञानी, हा चित्रपट घेऊन जा आपुले काम करी. षोडशाक्षरी त्यावर मंत्र लिहिला आहे थोर, त्याचा वाणीने निरंतर जप आपुला करावा. मंत्र प्रभावे थोडा बहुत, योग येईल तुझ प्रत, योग मार्ग हा अत्यंत कठीण सर्व योगामध्ये. गोगलगाय शेप किडा, हिमालयानं देईल वेडा, सागरीचा शिंप किडा, मेरू पर्वताना जाय कधी. नेटाचा केला यत्न, ब्रह्मचर्य सांभाळून, येतील 10-5 आसन, धोती नव्हती केल्यावरी. जा पुढे न विचारी मला, हा गे देतो प्रसाद तुला. ऐसे बोलून उचलीला एक तांबडा खडा करे, तो देऊन या मजसी. गुप्त झाले पुण्यराशी, तेच पुढे नाशिकासी, गंगेवरी भेटले त्या पाहून निमोणकर गेले धावत साचार, शिर ठेवून पायावर, प्रश्न त्यांसी ऐसा केला. महाराज माझा कंटाळा, काहो आपणच का केला, आपुला नाव गावाला न सांगताच गेला की. महाराज डोळे वटारून बोलते झाले त्या कारण, तांबडा खडा देऊन, नाव माझे कथिले म्या. नर्मदेचा गणपती तांबडा असतो निश्चिती, तो मूळचाच मूढमती, रहस्य त्याचे न जाणिले. म्हणून त्याचे गुढ तुला पडते झाले जाण मुला, मी राहतो शेगावाला, गजानन हे नाव माझे. धुमाळ सदनांपर्यंत चाल माझ्या समवेत, पुन्हा भेटी तुझ प्रत, होईल माझी ते ठाया. ऐसे बोलून निघाले. महाराज रस्त्यात गुप्त झाले, भिरभिरी पाहू लागले चहूकडे निमोणकर. कंटाळून अखेरी धुमाळाच्या आले घरी, तो महाराज आसरी, गजानन महाराज ओसरीवरी बसले ऐसे पाहिले. मौनेच करुण वंदन, कथिले धुमाळा कारण, कपिल धारेपासून जे का आले झाले इथवरी. ते ऐकून धुमाळाला अतिशय आनंद झाला. तो म्हणे योगराजाला, वाना कशाची सांग मज, हे अवघ्या सामर्थ्यांची खाण निसंशय आहे साची. सार्वभौम पदाची त्यांच्या पुढे न किंमत. जो तांबडा खडा तुशी दिला तो ठेवून पाटासी, करणे पूजा अर्चेशी,
सद्भावे निरंतर. योगाभ्यासही समोरी त्या खड्याच्या आदरे करी. त्याच्या कृपेने काहीतरी योगाभ्यास येईल. तेच पुढे झाले सत्य. योगाभ्यास थोडा बहुत आला निमोनकरांप्रत गजानन कृपेने. एक शेगावचा रहिवासी तुकाराम कोकाटे परियेशी त्याची संतती यमसदनाशी जाऊ लागली उपजिताच. म्हणून त्याने समर्थाला एकदा नवस ऐसा केला, जरी देशील संततीला दीर्घायुषी गुरुराया. तरी एक मुलगा त्यातून तुसी करीण अर्पण. मनोरथ त्यांचे पूर्ण केले श्री गजानन स्वामीने. 2-3 मुले झाली परी नवसाची न राहिली. आठवण तुकारामा भली संततीच्या मोहाने. तो थोरला मुलगा नारायण रोग झाला त्या कारण. औषधोपचार केले जाण, परिण आला गुण काही. नाडी बंद होऊ लागली, नेत्रांची ती दृष्टी थिजली. धुगधुगी मात्र उरली होती त्याच्या छातीला. ती स्थिती पाहून तुकाराम झाली आठवण. नवस केल्याची ती जाण एकदम त्या समयाला. तुकाराम म्हणे, गुरुराया हा पुत्र माझा वाचलिया. अर्पण करीन सदया सेवा तुमची करण्यास. ऐसा वचनबद्ध होता क्षणी नाडी आली ठिकाणी. हळूहळू नेत्र उघडवून पाहू लागला बाल तो. व्याधी बरी झाल्यावर तो नारायण नामे कुमार आणून सोडला मठावर. नवसा आपल्या फेडावया. तो नारायण अजूनही आहे तया ठिकाणी. बोललेला नवस कोणी महाराजांचं चुकू नये. हेच सांगण्या लोकांप्रत नारायण आहे जिवंत. शेगावी त्या मठात संतचरित्र ना कादंबरी. असो पुढे आषाढ मासी महाराज गेले पंढरीसी. घेऊन हरी पाटलासी विठ्ठलासी भेटावया. जो सर्व संतांचा ध्येय विषय साचा. जो कल्पतरू भक्तांचा कमल नाभेश्वर सर्वेश्वर. तो जगदाधार जगतपती वेद ज्याचे गुणगाती. जो संतांचा वसे चित्ती रुक्मिणीपती दयाघन. पंढरीस आले गजानन चंद्रभागेचे केले स्नान. गेले घाया दर्शन पांडुरंगाचे राहुळी. हे देवा पंढरीनाथा हे अचिंत्या अद्वया समर्था. हे भक्त परेशा रुक्मिणी कांता. ऐक माझी विनवणी. तुमच्या आज्ञेने आजवर भ्रमण केले भूमीवर. जे जे भाविक होते नर त्यांचे मनोरथ पूर्ण केले. आता अवतार कार्य संपले हे तू जाणासी भले. जाणसी वाहिले पुंडलिक वरदा विठ्ठले. जाया आज्ञा असावी. देवा मी भाद्रपद मासी जावया इच्छितो वैकुंठासी. अक्षयीचे राहावयासी तुझ्या चरित्रा सानिध्य. ऐसी पूर्ण विनवणी समर्थांनी जोडिले पाणी. अश्रू आले लोचनी विरह हरीचा सहावेना. हरी पाटील जोडून हाता पुसू लागला पुण्यवंता. अश्रू काहो सद्गुरुनाथा आणले लोचनी ये वेळा. किंवा मी काही सेवेला चुकलो आहे दयाळा. म्हणून आपणा खेद झाला ते सांगा लवलाही. महाराज म्हणेल त्यावर हरी पाटलाचा धरून कर. सांगितले तरी ना कळणार त्याचे वर्म बापा तुला. तो विषय खोल भारी तू न पडावे त्या भीतरी. इतकेच सांगतो श्रवण करी संगत माझी थोडी असे. चाल आता शेगावाला तू आपल्या ठिकाणाला. तुमच्या पाटील वंशाला काही न कमी पडेल. पंढरीचे मावंदे केले शेगावा माझी भले. चित्त चिंतेने व्याप्त झाले मात्र हरी पाटलाचे. तो म्हणे मंडळीस महाराज बदले पंढरीस. संगत राहिली थोडे दिवस माझ्या विठूच्या राऊळी. पुढे श्रावण मास गेला क्षीणता आली तणूला. पुढे भाद्रप मास आला काय झाले ते ऐका. गणेश चतुर्थीचे दिवशी महाराज म्हणाले अवघ्यांसी, आता गणपती बोलवण्याची यावे तुम्ही मठात. कथा गणेश पुराणात ऐशापरी आहे ग्रंथीत. चतुर्थीच्या निमित्त पार्थिव गणपती करावा. त्याची पूजा अर्चा करून नैवेद्य करावा समर्पण. दुसरे दिवशी विसर्जून बोळवावा जलामध्ये. तो दिवस आज आला तो साजरा पाहिजे केला. या पार्थिव देहाला तुम्ही बोळवा आनंदे. दुःख न करावे यत्किंचित. आम्ही आहो इथे स्थित. तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य तुमचा विसर पडणे नसे. हे शरीर वस्त्रापरी बदलणे आहे निर्धारी. अशा गीताशास्त्रांवरी भगवान वदला अर्जुना. जे जे ब्रह्मवेत्ते झाले त्यांनी ऐसेच केले. शरीर वस्त्राशी बदलिले हे काही विसरू नका. चतुर्थीचा अवघा दिवस आनंदा माझी काढिला खास. बाळाभाऊ धरिले करास आसनी आपल्या बसविले. मी गेलो असे मानू नका. भक्तीत अंतर करू नका. कदा मज लागी विसरू नका मी आहे येथेच. ऐसे भाषण करून योगे रोधिला असे प्राण. दिला मस्तकी ठेवून त्या महात्म्या पुरुषाने. शके 1832 साधारण नाम संवत्सरास भाद्रपद शुद्ध पंचमीस गुरुवारी प्रहर दिवसाला प्राणरोधिता शब्द केला. जय गजानन ऐसा भला. सच्चिदानंदी लीन झाला शेगावा माझारी. देहांचे ते चलनवलन पार गेले मावळन. स्वामी समाधिस्थ पाहून लोक हळहळू लागले. पुकार झाली गावात स्वामी झाले समाधिस्थ. ऐसी ऐकता मात हृदय पिटती नारीनार.
गेला गेला साक्षात्कारी चालता बोलता श्रीहरी, गेला गेला कैवारी आज जिनजनांचा, गेला आमुचा विसावा, गेला आमुचा सौख्य ठेवा, विझला तो ज्ञान दिवा कालरूपी वाऱ्याने. अहो गजानन स्वामी समर्था, आता आम्हास कोण त्राता, कार्य इतक्यात पुण्यवंता, गेलासा आम्हा सोडून. मार्तंड पाटील, हरी पाटील, विष्णूचा बंकटलाल, ताराचंद प्रेमळ, भक्त स्वामीचा जो असे, श्रीपतराव कुलकर्णी, मठा माझी जमले जाणी, विचार केला अवघ्यांनी, ऐशारीती श्रोते हो. आज आहे पंचमीचा दिवस, समाधी न द्या स्वामीस, हाळोपाळीच्या लोकांस येऊ द्या हो दर्शना. आता पुढे ही मूर्ती लोपणारा आहे निश्चिती, अस्समानापर्यंत ती लोकांची ती वाट पहा. ज्यांच्या नशिबी असेल तयांना दर्शन घडेल, नका करू आता वेळ, जासूद धाडा चोहीकडे. गोविंद शास्त्री डोणगावचे एक विद्वान होते साचे, ते बोलिले आपुल्या वाचे, सर्व लोकासे येणे रीती. त्यांच्या आवडत्या भक्तांसी ते दर्शन देतील निश्चयेसी, तोपर्यंत प्राणासी मस्तकी धारण करतील. त्याची प्रचिती पाहावया, नको कोठे लांब जाया, पहा लोणी ठेवून या येधवा मस्तकी स्वामीच्या. लोणी ठेविता शिरावरी, ते पगळू लागले निर्धारी, जो तो त्याचे कौतुक करी, बल हे योगशास्त्रांचे. तो प्रकार पाहता गोविंद शास्त्री झाला बोलता, एक दिवसाची कायाकथा हे राहतील वर्षभर. निसंशय अशा स्थितीत परी हे करणे अनुचित, आवडते अवघे आलिया भक्त, समाधी द्या स्वामीला. ते अवघ्यास मानवले, स्वामी पुढे आदरे भले, भजन त्यांनी मांडिले, हजार टाळा जमला हो. दूर दूरच्या भक्तांप्रत स्वामी जाऊन स्वप्नात, आपुल्या समाधीची मात कळविली झाले विबुध हो. तया ऋषी पंचमीला अपार मेळ मिळाला, लोकांचा तो शेगावाला, घ्या दर्शन स्वामीचे. रथ केला तयार, दिंड्या झाल्या अपार, सडे घातले रस्त्यावर गोमयाचे बायांनी. रंगवल्या नानापरी, काढू लागल्या चतुर नारी, दीपोत्सव झाला भारी त्या शेगाव ग्रामाला. मूर्ती ठेविल रथात, मिरवणूक निघाली आनंदात, रात्रभरी शेगावात तोना थाट वर्णवे. वाद्यांचे नाना प्रकार, दिंड्या मिळाल्या अपार, होऊ लागला भजन गजर विठ्ठलाच्या नावाचा. तुळशी बुक्का गुलाल फुले, भक्त उधळू लागले, फुलांखाली झाकून गेले श्री गजानन महाराज. बर्फी फेड्यास नाही मिती, लोक वाटीती खिरापती, कित्येकांनी रथावरती रुपये पैसे उधळले. अशी मिरवणूक रात्रभर शेगावी निघून अखेर उदयासे येता दिनकर परत आली मठात. समाधीच्या जागेवरी मूर्ती नेऊन ठेविली खरी, रुद्राभिषेक केलावरी अखेरचा देहाला. पूजा केली पंचोपचार, आरती उजळली अखेर, भक्तांनी केला नाम गजर गजाननाचे नावाचा. जय जय अवलिया गजानना, हे नरदेह धारी नारायणा, अविनाश रूप आनंद घना, परात्परा जगतपते. अशा भजना भितरी मूर्ती ठेविली आसनावरी, उत्तराभिमुख साजिरी शास्त्र मार्गाप्रमाणे. अखेरचे दर्शन अवघ्यांनी घेतले जाण, जय स्वामी गजानन असे मुखे बोलवणे. मिठ अर्गजा अबीर यांनी ती भरली गार, शिळा लावून केले द्वार बंद भक्तांनी शेवटी. 10 दिवसपर्यंत समाराधना चालली तेथ, घेऊन गेले असंख्यात लोक स्वामीच्या प्रसादा. खरोखरीच संताचा अधिकार तो थोर साचा, सार्वभौम राजाचा, पाड काही त्यांच्या पुढे. स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, भाविका दावो सत्पथ, भक्ती हरीची करावया. शुभम भवतु हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ 19 अध्याय समाप्त.